मी 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा करण्याचे ठरविले. त्यासाठी मी माझ्या मावशीच्या गावी त्यांच्या घरी आलो होतो. मी खेड्यागावात राहायचो. आमच्या शहरातील कॉलेजला डिप्लोमा विभाग नसल्याने मला मावशीकडे यावे लागले होते. काकांनी दुसरं लग्न केले होते, म्हणून ती माझी सावत्र मावशी होती. सगळ्या मावशीला एकच मुलगा होता. त्याने आपल्या वडिलांचा लग्नाला विरोध केला होता. त्याचे म्हणणे होते की वडिलांनी माझेच लग्न करावे, मी त्यांच्या व्यवस्थित सांभाळ करेन. पर काकांनी स्वतःच्या सुखासाठी त्याच्याच आयुष्याचा वाटोळा केला, म्हणून तो घर सोडून पुण्याला राहण्यासाठी निघून गेला होता. माझे नाव अजय. मी मागील 3 वर्षापासून माझ्या सावत्र मावशीच्या घरी राहत होतो. काकांनी मावशीबरोबर लग्न यासाठी केले होते की त्यांचे उरलेलं आयुष्य हे आनंदमय जावो व त्यांचा उदरनिर्वाह भी व्हावा, यासाठी काकांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. काका हे सरकारी नोकरीवर होते, म्हणून ते ड्युटीवरून आल्यानंतर त्यांना घरात कोणी पाणी देणारी व जेवण बनवून त्यांना खाऊ घालणारी आणि त्यांच्या संसाराला व्यवस्थित मार्गी लावणारी बाई हवी होती. म्हणून काकांनी समाजातील नव्हे तर परराज्यातील बाईला आपली बायको म्हणून घरात आणली होती. काकांचे वय हे 48 वर्ष इतके होते आणि मावशीचे वय 35 वर्ष होते. मावशी दिसायला अगदी सुंदर होत्या व शरीरानेही भरभक्कम होत्या. मावशीला पहिल्या नवऱ्यापासून एकही मुलबाळ नव्हते, म्हणून तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता. मला मावशीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. मी माझा अभ्यास व कॉलेज इतकाच वेळ बाहेर राहायचो आणि फक्त जेवणासाठी मी मावशी यांच्याजवळ येऊन बसायचो. पण एके दिवशी माझे वडील आणि मावशींना मी अशा अवस्थेत पाहिले की तुम्हाला ते शब्दातही सांगू शकत नाही. माझे वडील आठवड्यात 2दा मला भेटायला मावशीच्या घरी यायचे, पण त्यावेळेस मी व काका दोघीही घरी नसायचो. पण एके दिवशी त्यावेळेस मी घरीच होतो. माझे वडील अचानक मावशीच्या घरी आले आणि मी माझ्या रूममध्ये बसून अभ्यास करत होतो. सकाळचे 11 वाजेची वेळ होती. मी सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता, म्हणून किचनमध्ये एका डब्यात मावशी नेहमी चिवडा व मुरमुरे बनवून ठेवायची. ते घेण्यासाठी मी किचनमध्ये आलो. पण ज्या वेळेस मी परत रूममध्ये जाऊ लागलो त्याच वेळेस मला मावशीच्या रूममधून कशाच्या तरी कुजबूज करण्याचा आवाज ऐकू आला. रूमचा दार लावला होता, तरी मावशीचा आवाज मला आतून जास्तच येत होता. मावशी वडिलांना सांगत होती, अजी छोड़ो, अजय घर पर ही है, वो अगर हमें इस हालत में देख लेगा तो क्या कहेगा. माझी आतुरता मावशी सोबत रूममध्ये कोण आहे ते पाहण्याची झाली. हळूच दार मी आतल्या बाजूने ढकलला, पण दार लॉक होता. म्हणून मी रूमच्या साईडला असलेल्या खिडकीजवळ आलो. खिडकीही लावलेली होती, पण ती लाकडाची असल्याने तिच्या मधल्या फटीतून आतलं सर्व दृश्य मी पाहू शकत होतो. पण मला खोलीत कोणीही दिसत नव्हतं, म्हणून त्या फटीला ताकदीने मी अजून मोठे केले. तेव्हा रूमच्या दाराजवळ मला वडील व मावशी दिसले. वडिलांनी मावशीला आपल्या मिठीत सामावून घेतले होते आणि मावशीही त्यांना साथ देऊ लागली होती. मग मावशीचा हात वडिलांच्या अशा ठिकाणी होता, त्याचे वर्णन मी तुम्हालाही सांगू शकत नाही. मावशीच्या चेहऱ्यावरून त्यांना फार आनंद देणारा क्षण हा तोच असावा असे मला वाटू लागले होते. पण मावशी असं का करत होत्या वडिलांसोबत, त्याच्या असं करण्याचे कारण मला काही समजू शकले नव्हते. आणि वडीलही मावशींसोबत
असं का करण्यासाठी या ठिकाणी आले होते, याचाही शोध मला लावायचा होता. हळूहळू वडिलांनी आपले ओठ मावशींच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 20 मिनिटापर्यंत त्या दोघांनी एकमेकांच्या ओठांचा रस चाखला व आपल्या प्रेमाचा भरभरून आनंद घेतला. मग दोघांनी हळूहळू आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर त्यांनी भरभरून प्रेम केले. त्या दोघांचे प्रेम पाहून माझ्याही अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा व तरंग निर्माण होऊ लागली होती. माझे मन व शरीर पूर्णपणे अस्वस्थ होऊ लागले होते. माझीही मावशीबद्दल आकर्षण तो कार्यक्रम पाहून जास्तच वाढू लागले होते. काही वेळाने ते दोघेही शांत झाले आणि आपल्या रूममधून ते बाहेर आले. ते रूममधून बाहेर येण्या अगोदरच मी माझ्या रूममध्ये जाऊन अभ्यासाला बसलो आणि त्याच वेळेस वडिलांनी मला आवाज दिला, "अरे अजय, बाहेर ये, मी आलो आहे." काही क्षणातच मी पण माझ्या रूममधून बाहेर आलो आणि वडिलांना पाहून मी त्यांचा नमस्कार केला व त्यांना विचारले, "बाबा, तुम्ही केव्हा आले? फोनही केला नाही." यावेळेस बरं झालं मी घरीच होतो, नाहीतर दरवेळी तुम्ही मी कॉलेजला गेल्यावरच यायचे. तेव्हा वडील मला म्हणाले, "अरे बाळा, मी तुलाच भेटण्यासाठी आलो होतो. कसा सुरू आहे तुझा अभ्यास? मग आता डिप्लोमा नंतर काय करण्याचा विचार केला आहे?" तेव्हा मी वडिलांना म्हणालो, "बाबा, मला एमटेक करायचं आहे, म्हणून त्यासाठी मी तयारी करतो आहे." तेव्हा माझं लक्ष अचानक बाबांच्या पॅन्टकडे गेले. अजूनही त्यांनी त्यांच्या पॅन्टची चेन लावलेली नव्हती. ते पाहून मी बाबांना म्हणालो, "बाबा, तुम्ही काहीतरी विसरतात हे." मग बाबा मला म्हणाले, "नाही बाळा, मी काही विसरत नाही, पण तू मला असं का विचारतोस हे?" तेव्हा मी बाबांना टोमणे मारत म्हणालो, "बाबा, तुम्हाला ज्याच्याने आनंद मिळाला त्या आनंदाचे दार लावण्याचे तुम्ही विसरले आहात." बाबांनी परत मला विचारले, "अरे सरळ शब्दात सांग, काय सांगायचंय तुला? मला काहीच कळत नाहीये." तेव्हा मी बाबांना त्यांच्या पॅन्टकडे पाहण्यासाठी सांगितले. बाबांनी खाली पाहिले आणि लागलीच आपली चेन लावली. मावशी तोंडावर हात ठेवून जोरजोरात हसू लागल्या. मी बाबांना परत विचारले, "बाबा, तुम्ही फोन न करता या ठिकाणी आले, काही विशेष काम होतं का?" तेव्हा बाबा मला म्हणाले, "नाही रे बाळा, मी फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो." बाबा किती खोटं बोलतात हे फक्त मलाच माहिती झाले. आणि काही वेळ थांबून बाबाही आमच्या घरी जाण्यासाठी निघाले. मग मी मावशींकडे पाहून त्यांना म्हणालो, "मौसी, पिताजी कुछ देर पहले आए थे या अभी आए थे?" तेव्हा मावशी मला म्हणाली, "क्यों, क्या हुआ अजय? ऐसे क्यों पूछ रहे हो तुम?" तेव्हा मी मावशीला म्हणालो, "मौसी, जब मैं किचन में जा रहा था तब मुझे आपके रूम से किसी की आवाजें आ रही थी, इसलिए पूछ रहा था." मावशी बोलताना हडबडू लागल्या. त्यांना वाटले की मला त्यांच्या व बाबांबद्दल कळाले असावे, म्हणून ते काही न बोलता त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि मी तसाच उभा राहून मावशीकडे पाहू लागलो, कारण मावशींचे केसही अगदी विस्कळीत झाले होते आणि चेहऱ्यावरचे हावभावही त्यांचे बदलले होते. आता माझं लक्ष जास्त मावशींकडेच होते आणि त्यांच्याबद्दल माझे आकर्षणही वाढलेले होते. संध्याकाळी जेव्हा मावशी बाजारात सामान घेण्यासाठी गेल्या, तेव्हा मी घरात एकटाच होतो. मग घरात पडलेल्या ड्रिल मशीन मी हातात घेऊन
मावशीच्या रूमच्या खिडकीजवळ आलो आणि त्या खिडकीच्या लाकडाला मी 3-4 होल त्या मशीनने पाडून ठेवले. जड पुढच्या फेरीला बाबा घरी आले आणि ते जर मावशीसोबत या खोलीत आदळले तर मी त्यांना रंगेहात पकडेन. त्यासाठी मी ही सोय करून ठेवणार होतो. मी अशा ठिकाणी होड केले होते ते कोणालाही कळणार नव्हते. मावशी जेव्हा बाजारातून घरी आली त्यावेळेस मी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होतो. मावशी आणि माझ्यामध्ये फार छान बॉन्डिंग व्हायची. तिच्यापासून मला कोणताच त्रास नव्हता. पण माझ्या मावशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला होता. मावशी सामान ठेवून माझ्यासमोर येऊन बसल्या. तेव्हा मी मावशींच्या सुंदरतेकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. का बाबांना मावशी एवढी आवडायची ही गोष्ट मलाही जाणून घ्यायची होती. पण मावशी मला पाहून म्हणाल्या, अजय, आज खाने में क्या खाओगे? तेव्हा मी मावशींना म्हणालो, मौसी, आपको जो भी चीज अच्छी लगती हो वो खाने में बनाओ. तेव्हा मावशी मला ठीक आहे असं म्हणून आपल्या रूममध्ये गेल्या. मी हळुवार पावलं टाकत मावशीच्या बेडरूमच्या खिडकीजवळ येऊन पोहोचलो आणि ज्या खिडकीला मी ड्रिल मशीनने होल पाडले होते त्या होलमधून मावशी रूममध्ये काय करत आहे ते पाहू लागलो. मावशीने अगोदर फॅन सुरू केला आणि हळूहळू आपल्या अंगावरील साडी काढून त्या गाऊन घालू लागल्या. मावशी जेवढ्या बाहेरून सुंदर होत्या तेवढ्या आतून देखील सुंदर होत्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून मला असे वाटत होते की त्यांना या क्षणाला मिठीत घेऊन त्यांच्या ओठांचा रस चाखावा. पण मनाला शांत ठेवून मी येणाऱ्या क्षणाची वाट पाहत होतो. जेव्हा मावशी रूममधून बाहेर निघू लागल्या त्या क्षणाला परत मी आपल्या जागेवर येऊन हॉलमध्ये बसलो. कारण मावशीला कोणत्याही प्रकारचा डाऊट यायला नको म्हणून मी असं करत होतो. घरात फक्त मी आणि मावशीच होतो. मी मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत होतो. माझ्या समोरच्या खुर्चीवर मावशी येऊन बसल्या. मावशी पालकाची भाजी एका ताटात घेऊन कापण्यासाठी आल्या होत्या आणि जेव्हा त्यांनी भाजी हातात घेतली आणि ती चाकूने कापायला सुरुवात करणारच होते त्याचवेळी त्यांच्या हातातून चाकू खाली पडला आणि चाकू उचलण्यासाठी जेव्हा मावशी खाली वाकल्या तेव्हा त्यांचे ते मला स्पष्ट दिसू लागले. त्यांना पाहून माझ्या हातांची चुळबुळ जास्त वाढू लागली आणि सर्वात अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या आतल्या भागात घातलेल्या ते पिंक कलरचे कपडे त्यांच्या शरीराला अगदी मॅचिंग करत होते. ते पाहून मी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या दोघं हातात आपल्या डोक्यावरील केस मी जोराने पकडले. कारण मावशी मला फार आवडू लागली होती. भाजी कापून झाल्यानंतर मावशी या स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेल्या. अर्धा तासापर्यंत वाट पाहिल्यानंतर मी व मावशी जेवणाला बसले. मावशीच्या घरी आम्ही खाली बसूनच जेवण करायचो. जेवणानंतर मी परत हॉलमध्ये येऊन टीव्ही समोर बसलो आणि मावशी ज्या वेळेस किचनचे आवरत होत्या त्याच वेळेस त्यांच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. तेव्हा मावशी त्यांना सांगू लागली, अभी मेरा भांजा घर पे ही है, जब वो सोएगा तब मैं तुम्हें फोन करूंगी. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. आज मला दुपारी झोपायचं नव्हते आणि आजपासूनच क्रिकेटची चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली होती. त्याचा आनंद मी टीव्ही समोर बसूनच घेणार होतो.
मावशी माझ्या जवळ बसून त्याही माझी झोपण्याची वाट पाहू लागल्या. पण त्यांना समजले होते की अजय आता काहीही झोपणार नाही, म्हणून ते काही वेळानंतर आपल्या रूममध्ये गेल्या. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी त्याच ठिकाणी बसून राहिला. काही वेळाने काकाही घरी आले. त्यांनाही क्रिकेटबद्दल आवड होती, म्हणून तेही माझ्याजवळ येऊन बसले. मग मावशीही आळस देत रूममधून बाहेर आल्या. काकांना पाहून त्या म्हणाल्या, अरे आप आ गए, तयार हो जाओ, मैं आपके लिए चाय बनाती हूँ. मग आम्ही तिघांनी मिळून चहा घेतला आणि त्यानंतर मी व काका मॅच पाहू लागलो. आणि मावशी या किचनमध्ये रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. मी तिरकस नजरेने अधूनमधून मावशीकडेच पाहू लागलो होतो. मावशींना मिठीत घ्यायची उत्सुकता माझी अधिकच वाढली होती. रात्रीचे जेवण आम्ही तिघांनी सोबतच केले. काका ड्युटीवरून थकून आले होते. त्यांना झोप येऊ लागली होती, म्हणून ते आपल्या रूममध्ये जाऊन झोपले होते आणि मावशी या किचनमध्ये आवरसावर करू लागल्या होत्या. आता रात्रीचे 10 वाजले होते. मावशी व काका आपल्या रूममध्येच होते आणि मी टीव्ही समोर बसून मॅचचा आनंद घेत होतो. काही मिनिटांनी मावशी व काकांचा आवाज माझ्या कानी जोरजोरात येऊ लागला. मी पटकन टीव्ही बंद आणि हॉलचे लाईट ऑफ करून माझ्या रूमचा लाईट ऑन केला आणि मावशीच्या रोजच्या खिडकीजवळ येऊन मी उभा राहिला. रूममध्ये सर्वत्र अंधार होता. अचानक मी दुसऱ्या होलमधून पाहिले तेव्हा एका झिरो लाईटच्या प्रकाशात मला मावशी व काका दिसू लागले. मावशी काकांना फार जोरजोरात बोलत होत्या आणि काका पलंगावर झोपूनच ऐकत होते. मावशी त्यांना सांगू लागली कि अगर तुम्हें मुझे खुश करना ही नहीं था तो मुझसे शादी क्यों की? मैं ऐसे भी अपने घर में पड़े पड़े ही खुश थी. मुझे लगा तुम्हारे साथ संसार बिठाऊंगी तो मेरी पहले जो खुशियां चली गई है वो वापस आ जाएगी. मगर पहले पति से भी तुम काफी डरपोक और कमजोर हो. तुमसे कुछ नहीं होने वाला है. मावशी गाऊनवर होत्या आणि त्या काकांचा हात पकडून आपल्या अंगावर स्पर्श करू लागल्या होत्या. पण त्यांच्या शरीराच्या स्पर्शाने काकांना काहीच फरक पडत नव्हता, कारण ते मावशींपेक्षा वयाने 11 वर्ष मोठे होते. आता ते म्हातारे झाले होते. मावशीला त्यांच्यापासून काहीच आनंद व सुख प्राप्त होत नव्हता, म्हणून त्या फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. काही वेळाने मावशी मोबाईल घेऊन आपल्या रूममधून बाहेर आल्या. मी भिंतीच्या आडोशाला लपून मावशींवरच लक्ष ठेवून होता. यावेळेस त्यांनी कोणाला तरी फोन लावला नव्हता. त्या फक्त मोबाईलमध्ये कोणता तरी वेगळा व्हिडिओ पाहून स्वतःला खुर्चीवर बसून शांत करत होत्या. तेव्हा मला कळाले की जर लग्न झालेल्या बाईला आपल्या नवऱ्याकडून कोणत्याच सुखाची व आनंदाची प्राप्ती झाली नाही तर ती अशा वेगवेगळ्या मार्गावरही जाऊ शकते, कारण तिच्याही काहीतरी इच्छा आकांक्षा असतात. पण त्या सर्व इच्छा मावशींच्या गळून झाल्या होत्या. मावशी आता शांत झाल्या होत्या. मग ते आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेल्या आणि मीही माझ्या रूममध्ये येऊन मावशींबद्दलच विचार करू लागलो होतो. आणि त्या विचारातच मला केव्हा झोप लागली तेही कळाले नाही. सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा काका हे ड्युटीसाठी निघत होते आणि मावशी मला कुठेच दिसत नव्हत्या.
मी जेव्हा ब्रश करण्यासाठी बाथरूमच्या दिशेने गेलो तेव्हा मला मावशी या आंघोळ करताना दिसल्या. या अगोदर मी कधीच एवढा वेळ घरात थांबलो नव्हतो, म्हणून मला घरात घडणाऱ्या हालचालींबद्दल काहीच माहिती नव्हते. पण मावशींनी बाथरूमचा दार सुद्धा लावला नव्हता. त्यांना वाटले मी अजूनही झोपलेला असावा, पण तसं नव्हते. आणि मावशींची सुंदरता त्याच ठिकाणी उभा राहून मी न्याडू लागलो. मग मी त्या ठिकाणाहून निघून बाहेर ब्रश करण्यासाठी आलो. ब्रश करतानाही मावशीची पाठीची सुंदरता माझ्या डोळ्यासमोरच फिरत होती. आणि काही वेळाने मावशी बाथरूममधून निघून तयार होण्यासाठी आपल्या रूममध्ये गेल्या. मी चहा पिऊनच आंघोळ करायचो, म्हणून मी काही वेळ हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागलो. मावशीही तयार होऊन बाहेर आल्या आणि किचनमध्ये चहा बनवू लागल्या. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, अरे अजय, तुम्हारी कॉलेज कब सुरू होने वाली है? मी मावशींना म्हणालो, मौसी, मेरी कॉलेज अभी ख़त्म हो गई है. मैं कुछ महीनों तक घर से ही पढ़ाई करूँगा. मावशीच्या या मागचे विचारण्याचे कारण मला रात्रीच कळाले होते. मावशी फक्त माझी बाहेर जाण्याची वाट पाहत होत्या. त्यानंतर त्या फोनवर ज्याच्याशी बोलायच्या त्याला घरी बोलवणार होत्या. मग मी व मावशी खुर्चीवर बसून चहा घेऊ लागलो. त्यावेळेस माझी नजर मावशींच्या खांद्यावर गेली. मावशीच्या आतल्या कपड्याची पट्टी बाहेर दिसत होती. मी चहा पितानाही त्या पट्टीकडेच लक्ष देऊनच होता. आणि त्याच वेळेस माझी आणि मावशींची नजरानजर झाली. मावशींनी एक नजर आपल्या खांद्यावर टाकली आणि ती दिसत असलेली पट्टी आत केली. मावशींना समजले होते की मी त्यांच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो. जेव्हा मावशी मला म्हणाल्या, अजय, चाय खत्म करो, कहाँ देख रहे हो? ऐसी चाय पीते समय इधर उधर देखना ठीक नहीं रहता है, और टीवी तो सामने रखा है. मावशींनी असं सांगितल्यावर मी पटकन चहा पिऊन आंघोळीसाठी निघालो. बाथरूममध्ये आल्यावर नळावर मला मावशींचे आतले कपडे पडलेले दिसले. या अगोदर मी त्या कपड्यांना कधीही त्या ठिकाणी पाहिले नव्हते. मी त्यांना हळुवार हाताने स्पर्श केला. ते फार सॉफ्ट लागत होते. मी आंघोळ करून बाहेर आल्यावर मावशी मला कुठंच दिसत नव्हती. मी त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहिले तर ते त्या ठिकाणीही नव्हते. मग कुठे गेल्या असाव्यात, हाच प्रश्न मी स्वतःला करू लागलो होतो. मी माझ्या रूममध्ये तयार होण्यासाठी आलो. मग मी फ्रेश व तयार होऊन परत टीव्ही समोर बसलो. तेव्हा मावशी या जिन्यातून खाली येऊ लागल्या होत्या. मी घरात असल्यामुळे मावशीची फार चिडचिड होत होती, कारण त्यांना जो आनंद व सुख हवे होते ते त्यांना मिळत नव्हते. मावशी मला बसलेल्या पाहून माझ्याजवळ येऊ म्हणाल्या, अजय, घर में बैठे बैठे बोर हो जाते होंगे तुम, यह सामान लाना था बाजार से. तेव्हा मी मावशीला म्हणालो, ठीक है मौसी, क्या लाना है, उसकी लिस्ट बना दो, अभी लेके आता हूँ. लागलीच मावशींनी सामानाची यादी बनवली आणि ती यादी माझ्या हातात दिली. मी फटक्यात पिशवी घेऊन बाजारात जायला निघालो आणि घरी मावशी ज्याच्याशी फोनवर बोलायची त्याला फोन करून तिने घरी बोलावले. मी पण जवळच्या दुकानात जाऊन सर्व सामान घेऊन घरी आलो. तेव्हा मला घराबाहेर नवीन माणसाचे बूट दिसले. मी आवाज न करता घरात घुसलो आणि मावशीच्या रूमच्या खिडकीजवळ आलो आणि मी पाडलेल्या छिद्रातून आतील दृश्य पाहू लागलो.
तो मुलगा होता, पण थोडा अस्पष्ट दिसत होता आणि मावशीने त्याने आपल्या मिठीत सामावून घेतले होते आणि त्या मुलाने मावशीच्या ओठांवर ओठ ठेवले होते. तो मावशीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करू लागला होता. मावशीला त्याच्यापासूनही फार आनंद मिळत होता. मावशी त्याला भरभरून प्रतिसाद देत होती. ज्या वेळेस त्या दोघांनीही आपले कपडे बाजूला ठेवले, त्यावेळेस मी हॉलमध्ये येऊन मावशीला आवाज देऊ लागला, मौसी, यह सामान मैं लेके आया हूँ और किचन में रखा है, आप देख लेना. तेव्हा मावशी मनातल्या मनात म्हणाल्या, इस लड़के को भी अभी आना था. क्या करें, तुम पलंग के नीचे छुप जाओ, मैं उसे अभी बाहर करके आती हूँ. मला मावशीला आज कोणत्याही हालमध्ये सबक शिकवायचाच होता. ती फक्त माझी होती आणि माझ्याशिवाय ती दुसऱ्याजवळ जाऊ शकणारच नाही. असं मी आज करणार होतो. काही वेळाने मावशी बाहेर आल्या आणि त्यांना पाहून मी म्हणालो, मौसी, आपके बाल ऐसे क्यों हो गए? सुबह में तो आप काफी अच्छी दिख रही थी. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, अरे अजय, मैं बाल ही बना रही थी, इसलिए खराब हो गए होंगे. तेव्हा मी मावशींना म्हणालो, मौसी, आप मुझसे कुछ छुपा रही हो. मावशी मला नाही म्हणाल्या, मैं कुछ नहीं छुपा रही हूँ अजय तुमसे. अपने घर में कोई तो भी है मौसी, मगर आप मुझे बताना नहीं चाहती है. तेव्हा मावशी परत मला विनवण्या करू लागली. घर में कोई नहीं है अजय, चाहे तो तुम मेरे रूम की तलाशी ले लो. तेव्हा मी मावशींना म्हणालो, जो भी घर में होगा उसमें बिना तलाशी के ही बाहर निकाल दूंगा, क्योंकि मैंने बाहर जो भी घर में है उसके जूते देखे हैं. मावशीने लागलीच आपल्या डोक्याला हात लावला आणि मला सर्व कळाले याच्या ती पश्चाताप करू लागली. तेव्हा मावशींनी मला सर्व सांगितले. अजय, घर में और कोई नहीं है, बल्कि मेरे पहले पति है. उनकी भी शादी हुई नहीं है, मगर जो खुशी वो मुझे देते थे मैं उसे कभी भूल नहीं पाती थी. इसलिए मैंने उनको फोन करके यहाँ बुलाया था. हमारे आपसी मतभेद थे, मगर गलती मेरे सास की थी, इसलिए उसकी सजा हम दोनों को भुगतनी पड़ी है. तेवढ्यात मावशीने आवाज देऊन आपल्या पहिल्या नवऱ्याला बाहेर बोलावले. तो खाली मान टाकून माझ्या समोरच बाहेर निघून गेला. मी त्याला काहीच बोललो नाही. तेव्हा मी मावशींना म्हणालो, मौसी, मुझे आपके सब कारनामे पता थे. मैं खाली इस दिन का इंतजार कर रहा था. मैंने आपको मेरे पिताजी के साथ भी देखा था और अंकल के साथ तो रोज देखता था. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, मगर रूम का दरवाजा तो लगा ही रहता था, तुम कहाँ से देखते थे? तेव्हा मी मावशींना खिडकीजवळ केलेली जागा दाखवली. तेव्हा मावशीने तोंडालाच हात लावला आणि ती मला म्हणाली, तुम तो काफी छुपे रुस्तम निकले. कितने दिन से चल रही है तुम्हारी देखने की नौटंकी? तेव्हा मी मावशीला म्हणालो, पिछले 2 हफ्ते से चल रही है मौसी. जब मेरे पिताजी यहाँ घर पर आए थे, तभी मेरे दिमाग में इस जगह का प्लान आया था और मेरा आकर्षण तब से आपकी तरफ ज्यादा बढ़ गया था. हर दिन आपको पाने का टाइम खोज रहा था मैं. मुझे पता ही है कि अंकल आपको कोई सुख नहीं दे सकते, क्योंकि उनकी उम्र भी ज़्यादा है. आपको अगर किसी भी साइड से दिक्कत आती थी तो मुझे बोलना था, मैं सॉल्व कर देता आपकी परेशानी. तेव्हा मावशी मला म्हणाली, मगर अजय, मुझे डर लगता था तुमसे यह बात करने में. मौसी, अगर आप पहले सावधान हो जाते तो यह बात घर की घर में ही रह जाती.
तेव्हा मावशींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला होता. मी मावशीजवळ जाऊन तिला सांत्वन देऊ लागलो. ती सावत्र असूनही तिला समजवण्याचे माझे काम होते. मी मावशींचा हात धरून त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेलो आणि थोडा वेळ आराम करायला सांगितला. मग मी मावशीच्या रूममधून बाहेर येऊन टी.व्ही. पाहू लागलो. आता सकाळचे 11 वाजले होते. अर्ध्या तासानंतर मावशींनी मला फोन करून त्यांच्या रूममध्ये बोलावले. मी मावशींच्या रूममध्ये गेल्यावर समोरचे दृश्य पाहून हादरलोच होतो. कारण मावशींनी ट्रान्सपरंट नेटचा गाऊन घातला होता. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की या क्षणाला त्यांना मी मिठीत घ्यावे असे मला वाटू लागले होते. मी मावशीजवळ जाऊन त्यांना म्हणालो, मौसी, कुछ काम था क्या मुझसे? तेव्हा मावशी मला म्हणाल्या, अजय, ये मेरे साथ बैठो, मुझे तुमसे जरूरी बात करनी है. मी मावशींना म्हणालो, बोलो मौसी, क्या कहना चाहती हो? माझं लक्ष मावशींच्या गाऊनमधून आतून दिसणाऱ्या दृश्याकडेच होते. मावशींनी लागलीच माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि म्हणू लागल्या, अजय, आज जो बात हुई उसके बारे में किसी को मत बताना. जो हुआ वो मेरी गलती की वजह से हुआ था. तेव्हा मी मावशींना म्हणालो, उस बात को मैं कब से भूल गया मौसी. मैं किसी के पास उसका जिक्र भी नहीं करूंगा. मावशी परत मला सांगू लागल्या, और एक बात, जिस प्यार को मैं तुम्हारे चाचा में ढूंढ रही हूँ, वो प्यार, वो खुशी तुम मुझे जब तक यहाँ हो तब तक दोगे. मी मावशींना म्हणालो, एक बार आप खाली आवाज देना, मैं सदैव आपकी सेवा में हाजिर रहूंगा. मग मावशी मला म्हणाली, फिर देर किस बात की, अभी से शुरू कर देते अपने प्यार की सुरुवात अजय. मी मावशींना म्हणालो, मैं कुछ समझा नहीं मौसी, आप क्या कहना चाहती हो? मी असं सांगितल्यावर मावशींनी माझा चेहरा त्यांच्या दोघं हातात पकडला आणि त्यांचे ओठ माझ्या ओठांपर्यंत आणून ठेवले. मी माझे डोळे बंद करून फक्त मावशीच्या स्पर्शाची वाट पाहत होतो. हळूहळू मावशीचा हात माझा त्या ठिकाणी येऊन पोचला. त्यामुळे माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती आणि वेळ वाया न जाऊ देता मी आपले ओठ मावशींच्या ओठांवर टिकवले. आमचा गरम श्वास अजूनही एकमेकांना स्पर्श करत होता. तब्बल अर्ध्या तासापर्यंत मी मावशींचा ओठांचा रस चाखला आणि माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता की जो इतका इंटरेस्टेड व मजेदार होता. मावशीही पूर्णपणे त्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज होत्या. मग मी हळूहळू मावशींचा जाळीदार गाऊन साईडला काढून ठेवला. त्यांना आयुष्यात असं कोणी प्रेम केलं नव्हतं, असं भरभरून प्रेम आम्ही दोघांनी एकमेकांवर पहिल्या क्षणाला केले. मावशी माझ्या प्रेमात अगदी वेडी झाली होती. असा आनंद कोणीच मावशीला एवढ्या आयुष्यात दिला नव्हता. आता माझे व मावशीचे नित्यनियम झाले होते. सकाळी काका ड्युटीवर गेल्यानंतर मी मावशींना वेगवेगळ्या अँगलने भरभरून प्रेम करू लागलो. आता मावशींनाही माझी ओढ लागली होती. त्यांना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. रात्रीच्या वेळेस काका झोपल्यानंतर मावशीही माझ्याजवळ येऊन माझ्या प्रेमाचा आनंद घ्यायच्या. माझ्या वडिलांनी दाराच्या मागून मावशीची जे प्रेम करायला सुरुवात केली होती ते पाहूनच माझे मनही मावशींकडे आकर्षित झाले होते आणि त्या आकर्षित झालेल्या मनाला आज शांतता मिळाली होती.